सध्या मुंबईतल्या कबूतरखान्यांचा प्रश्न चांगलाच तापलाय। कबूतरखाने बंद करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले होते। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचाच निर्णय कायम ठेवलाय। सुप्रीम कोर्टाकडनं हायकोर्टाने कबूतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवला गेलेला आहे। दरम्यान 13 ऑगस्टला जैन समाजाची उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिलेली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करा, तोपर्यंत संयम बाळगा। कुठल्याही आतताईपणा करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। त्यामुळे समाजाची प्रतिमा खराब होते आणि या 13 तारखेच्या निर्णयानंतर, हिअरिंग नंतर समाजातले प्रमुख लोक, समाजातले प्रमुख आचार्य एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील। तोपर्यंत कुणीही आतताईपणाच्या प्रतिक्रिया देऊ नयेत आणि ज्यांना प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे त्यांनीच माध्यमांशी बोलावं। कुणीही आतताईपणाची दिलेली प्रतिक्रिया आणि ती जैन साधू संतांच्या नावावर प्रसारित केली जाते आणि सगळा समाज बदनाम होतो। अशा प्रकारची कृत्य कुणी मेहरबानी करू नये अशी माझी हात जोडून विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।